शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार फेऱ्यांच्या निमित्ताने उद्भवणाऱ्या तणावपूर्ण घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्रचार फेरीचे पोलिसांकडून स्वतंत्रपणे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहेत। निवडणूक यंत्रणेमार्फत प्रचार फेरीचे चित्रीकरण होत असेल तरी त्याशिवाय पोलिसांकडून ही स्वतंत्र नोंद ठेवली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकप्रतिनिधींचे अंगरक्षक असलेल्या 2 पोलीस अंमलदारांना कर्तव्यात कुसूर व शस्त्र हाताळल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आला। पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी याबाबत आदेश काढल्यात। या प्रकरणाची दखल घेत खासदार निलेश लंके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने रिव्हॉल्व्हरचा वापर होत असल्याचा आरोप करून निलंबित पोलिसांवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली होती। अहिल्यानगरच्या मध्यवर्ती शहराचा भाग व पारंपरिक दृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। या भागात शिवसेनेला सोबत घेऊन यापूर्वी भाजपाला काही प्रमाणात यश मिळालं होतं, मात्र शिवसेना वगळता अन्य पक्षांना या भागात फारसं स्थान मिळालं नव्हतं। मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपाने मध्यवर्ती शहरात काही प्रभागांमध्ये नौके तसेच मातब्बर उमेदवार उतरवल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत। अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना सुरक्षा देणारे 2 पोलीस बॉडीगार्ड कर्तव्यात कुसूर व शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्यात। पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी याबाबत आदेश काढले असून निलेश भालसिंग व राघवेंद्र भालसिंग अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांची नावे या दोन्ही पोलीस अंमलदारांवर कर्तव्याचे ठिकाण सोडून बोल्लेगाव परिसरात जाणे तसेच जवळील रिव्हॉल्व्हर चुकीच्या व हलगर्जी पद्धतीने हाताळल्याचा ठपका ठेवण्यात आला। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण वातावरण असताना अशा प्रकारे शस्त्राचा गैरवापर किंवा निष्काळजीपणा केल्याचा आरोप गंभीर मानण्यात आला। उमेदवार मिळाले नसल्याने कल्ला करून गल्ला भरवण्याचं काम सध्या काही विरोधक करत आहेत, परंतु अहिल्यानगरची जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून अहिल्यानगर महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलं असून सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शहराची खबरबातमध्ये इथे थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।